बोरसे माणिक दौलत RBNB कॉलेज 11वी अर्थशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमामधील जे पहिलं प्रकरण आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, आपण या अगोदर या प्रकरणामधील काही संकल्पना या अभ्यासल्या आहे। आता खऱ्या अर्थाने त्या संकल्पना अभ्यासताना आपल्याला ज्या गोष्टी माहीत पडल्या त्यांच्या व्यतिरिक्त आज आपल्याला अजून देखील अर्थशास्त्रातील बऱ्याचशा संकल्पनांचा विचार करायचा आहे। आता आपण या प्रकरणातील जो उपघटक आहे स्थूल अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रातील संकल्पना यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। आता हा अभ्यास करण्यापूर्वी आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील ज्या संकल्पना बघितल्या त्यांच्याकडे जर आपण एक नजर पाहिली किंवा एक नजर मारली तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील। तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये नेमक्या कोणत्या आर्थिक संकल्पना आपण अभ्यासल्या त्या आपल्याला समजतील आणि त्या अनुषंगाने आपण आता त्या संकल्पनांचा या ठिकाणी इथं विचार करू। आता बघा, आपल्या इथं आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या संकल्पना येतात त्या संकल्पना आपण इथं मांडलेल्या आहेत। आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामधली संकल्पना पहिली होती गरज, दुसरी होती वस्तू व सेवा, तिसरी उपयोगिता, चौथी होती मूल्य, पाचवी संपत्ती, सहावी होती वैयक्तिक उत्पन्न, सातवी होती व्ययशक्य उत्पन्न आणि आठवी संकल्पना आर्थिक क्रिया। त्याच्यामध्ये उत्पादनाचे घटक जे आपले चार येतात त्यांचाही उल्लेख त्या ठिकाणी होतो। तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण या 8 संकल्पनांचा अभ्यास केला आणि आपल्याला आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र प्रामुख्याने वैयक्तिक घटकांचा विचार करते। आता खऱ्या अर्थाने आपण त्या संकल्पना समजून घेतल्या। आता आपल्याला या आपल्या प्रकरणामधला ज्या ब भाग आपण म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही, स्थूल अर्थशास्त्र। आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये जेवढ्या संकल्पना येतात त्या संकल्पनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे। आता खऱ्या अर्थाने बघा, आपण या स्थूल अर्थशास्त्रातील संकल्पनांचा विचार करताना आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न, बचत, आता राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या एकंदरीत 6 संकल्पनांचा इथं आपल्याला विचार करायचा आहे। आता बघा, सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पनांशी आपला परिचय झालेला आहे। आता आपण स्थूल अर्थशास्त्रातील या ज्या 6 संकल्पना आहे त्यांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे। आता खऱ्या अर्थाने स्थूल अर्थशास्त्रातील या ज्या संकल्पना आहे या संकल्पना प्रामुख्याने आपल्याला दीर्घ उत्तरीय प्रश्नासाठी विचारल्या जाण्याची शक्यता असते आणि मग आपण या संकल्पनांचा नीट अभ्यास केला आणि त्या जर चांगल्या ध्यानात ठेवल्या तर आपल्याला एक मोठा प्रश्न यांच्यावर जो येतो तो सहज आपल्याला लिहिता येईल। तर त्या दृष्टिकोनातून आपली तयारी व्हावी आणि त्यावर येणारा जो प्रश्न असेल तो आपल्याला सहज लिहिता यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आता आपण
या संकल्पनांचा विचार करू. आता खऱ्या अर्थाने बघा, आता स्थूल अर्थशास्त्राचा विषय निघाला म्हणून आपल्याला स्थूल अर्थशास्त्रातील या संकल्पना स्पष्ट करायच्या आहे. परंतु त्या अगोदर खऱ्या अर्थाने स्थूल अर्थशास्त्राचा जर आपल्याला अर्थ कळाला किंवा व्याख्येच्या माध्यमातून स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे जर समजलं तर आपल्याला त्या व्याख्यांचा अभ्यास करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपण स्थूल अर्थशास्त्राचा पहिल्यांदा इथं अर्थ पाहू आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये इथं जी स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना इथं मांडलेली, व्याख्या मांडलेली, त्या व्याख्येचा सुद्धा इथं आपण विचार करू. पहिल्यांदा आता खऱ्या अर्थाने आपण इथं बघा स्थूल अर्थशास्त्राचा विचार करताना त्या शब्दाची जर आपण इथं शब्दाशी अर्थ काढला तर त्या ठिकाणी बघा इथं स्थूल म्हणजे मोठा. आता बघा स्थूल म्हणजे मोठा किंवा दुसऱ्या याच्यामध्ये इथं आपल्याला एकूण असा त्याचा आपल्याला अर्थ काढता येतो. स्थूल अर्थशास्त्र. आता स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या घटकांचा किंवा समुच्चयात्मक किंवा एकूणतेचा विचार केला जातो असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. अर्थव्यवस्थेमध्ये जे मोठे घटक आहे किंवा जे एकूणतेचे बाबतीमध्ये ते गेलेले घटक आहे त्या घटकांचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला करायचा असतो किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या घटकांचा किंवा मोठ्या गोष्टींचा विचार होतो. समुच्चयात्मक जेवढ्या बाबी सांगितल्या जातात किंवा एकूण जेवढ्या गोष्टी सांगितल्या जातात त्या सर्व एकूण बाबींचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता खऱ्या अर्थाने या स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा, आता याच्यामध्ये बघा स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथं एकूण रोजगार. आता एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, राष्ट्रीय उत्पादन, किंवा खऱ्या अर्थाने बघा इथं एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, राष्ट्रीय उत्पादन आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथं एकूण पुरवठा, तसेच सामान्य किंमत पातळी, सामान्य किंमत पातळी. आता बघा यासारख्या, आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मोठ्या घटकांचा विचार केला जातो असं आपण म्हणतो. तर त्या मोठ्या घटकांमध्ये एकूण रोजगार. आता एकूण रोजगार हा देश पातळीवरचा प्रश्न आहे. एकूण बचत, देशामध्ये लोक किती बचत करतात. एकूण गुंतवणूक, अर्थव्यवस्थेमध्ये एकूण गुंतवणूक किती केली जाते किंवा एकूण उपभोग, राष्ट्रीय उत्पादन. आता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इथं एकूण उत्पादनाचं प्रमाण कसे किंवा
वस्तूंचा पुरवठा हा एकूण पुरवठा कसा आहे, सामान्य किंमत पातळी देशामध्ये वस्तूंच्या किमती या सर्वसाधारणपणे कशा आहे. आता या सर्व गोष्टींचा विचार स्थूल अर्थशास्त्रामध्ये येतो, कारण ह्या गोष्टी या आपल्या अर्थव्यवस्थेच्या पातळीवर त्यांचा विचार होतो. खऱ्या अर्थाने यांच्यामध्ये संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून या संकल्पनांकडे पाहिलं जातं. त्याच्यामुळं या संकल्पनांचा आवाका हा मोठा असतो, म्हणून यांचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा समावेश केला जातो. तर आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या घटकांचा किंवा समुच्चयात्मक जेवढ्या बाबी त्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी इथं विचार करायचा आहे. तर एकंदरीत आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा विचार केला जातो आणि कोणते घटक त्याच्यामध्ये अभ्यासले जातात, एकंदरीत आपल्याला या मुद्द्यांवरून ती गोष्ट लक्षात येईल. आता खऱ्या अर्थाने आपल्या या 11वीच्या पुस्तकामध्ये स्थूल अर्थशास्त्राची इथं केनेथ बोल्डिंग हे जे अर्थतज्ञ होऊन गेलेले त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने इथं एक स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या केलेली. त्या व्याख्येचा आपण जर परिचय करून घेतला तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि त्या स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी अभ्यासल्या जातात ते समजण्यामध्ये आपल्याला निश्चित मदत होईल. तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून इथं बोल्डिंग यांची जी व्याख्या आहे त्या व्याख्येचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेऊ. आता स्थूल अर्थशास्त्राची इथं व्याख्या दिलेली ती व्याख्या आपण इथं पाहू. केनेथ बोल्डिंग, आता ही जी व्याख्या आहे ही व्याख्या खऱ्या अर्थाने केनेथ बोल्डिंग ही यांनी तयार केलेली, केनेथ बोल्डिंग. आता इथं बघा त्यांच्या व्याख्येचा आपण इथं जर संदर्भ लावला तर त्यांच्या मते स्थूल अर्थशास्त्राचा संबंध इथं आपण जर विचार केला तर ती व्याख्या आपण इथे लिहू. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी येतो. एकूण परिमाणांशी येतो, वैयक्तिक उत्पन्नाशी नसून वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. किंमत पातळीशी
येतो तसेच वैयक्तिक उत्पन्नाशी नसून वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. आता आपण खऱ्या अर्थाने बघा, इथं केनेथ बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची ही एवढी मोठी इथं व्याख्या दिलेली. आता आपल्याला त्या व्याख्येचा विचार करणं खऱ्या अर्थाने इथं गरजेचं आहे. कारण आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये ज्या ज्या संकल्पना येतात त्या बऱ्याच संकल्पनांचा या ठिकाणी या व्याख्येमध्ये उल्लेख आलेला आहे. आता आपण या व्याख्येचा पुन्हा एक वेळा जर आपण विचार केला तर बघा, इथं स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी आता इथं स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून वैयक्तिक परिमाणांशी या ठिकाणी इथं बघा हा शब्द राहिलेला होता, नसून एकूण परिमाणांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. आता आपण ह्या व्याख्येचा जर संदर्भ काढला किंवा लावला तर आपल्याला असं लक्षात येईल, जेवढ्या जेवढ्या व्यक्तिगत गोष्टी असतील त्या सर्व व्यक्तिगत संकल्पनांचा, व्यक्तिगत बाबींचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जात नाही. जेवढ्या समुच्चयात्मक किंवा मोठ्या गोष्टी असतील किंवा देश पातळीवरच्या ज्या बाबी असतील त्यांचा विचार या ठिकाणी म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की खऱ्या अर्थाने स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोठ्या संकल्पनांचा किंवा समुच्चयात्मक बाबींचा विचार होतो. आणि आता आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामध्ये ज्या संकल्पना येतात, राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास, या संकल्पनांचा थोडक्यामध्ये इथं आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आता नेमक्या या संकल्पनांचं स्वरूप कसं आहे किंवा या संकल्पना स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय येतात त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर आता आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये या ज्या संकल्पना येतात त्या संकल्पनांचा इथं एक संकल्पना पाहून त्यांचा आपण परिचय करून घेऊ. आता पहिल्यांदा आपल्याला जी संकल्पना पाहिजे ती संकल्पना खऱ्या अर्थाने इथं बघा आपल्याला या सूचीमध्ये त्या दिलेल्या आहे, राष्ट्रीय उत्पन्न. आता आपण ती संकल्पना या ठिकाणी पाहू. राष्ट्रीय उत्पन्न. आता खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. आता देशामध्ये जेवढे आर्थिक व्यवहार होतात त्या आर्थिक व्यवहारांशी राष्ट्रीय उत्पन्न हे संबंधित असते. आणि आता बघा, आर्थिक व्यवहारांशी राष्ट्रीय उत्पन्न
हे संबंधित असतं असं आपण त्याला म्हणतो. कारण राष्ट्रीय उत्पन्न हे देशाचे एकूण उत्पन्न असते. आता या राष्ट्रीय उत्पन्नाला देशाचं उत्पन्न म्हणतात. देशाचे एकूण उत्पन्न. आता देशाचं एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. आता खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे दरवर्षी मोजलं जातं. जे आपल्या देशाचं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये आपल्या अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र या क्षेत्रांमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार होतात त्या वस्तू आणि सेवांच्या पैशातील जे मूल्य असतं त्या पैशातील मूल्याला आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. आणि या ज्या वस्तू तयार होतात, सेवा तयार होतात त्यांचं बाजारभावानुसार आपण जे मूल्य काढतो त्या मूल्याचा विचार करून, बेरीज करून आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे मोजलं जातं. आता खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्या ठिकाणी दुहेरी गणना होणार नाही याची दक्षता घेतली जाते. आता आपल्याकडं राष्ट्रीय उत्पन्नाची या ठिकाणी इथं राष्ट्रीय उत्पन्न समितीने व्याख्या केलेली, ती जर व्याख्या पाहिली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय ते कळेल. आता इथं 2 व्याख्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न समितीची एक व्याख्या आणि एक दुसरी व्याख्या. आता पहिल्यांदा बघा, राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते, त्याला देशाचं उत्पन्न म्हणतात. आता आपण व्याख्येच्या स्वरूपामध्ये जर राष्ट्रीय उत्पन्न बघितलं तर ते असं येतं: एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता एका वर्षाच्या कालखंडामध्ये देशात ज्या अंतिम वस्तू तयार होतात त्या अंतिम वस्तूंचं बाजारभावानुसार आपण जे मूल्य काढतो त्या मूल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आता खऱ्या अर्थाने बघा, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ज्या अंतिम वस्तू असतात त्या अंतिम वस्तूंचाच विचार राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेमध्ये केला जातो. आणि आता अंतिम वस्तू म्हणजे काय? त्या वस्तू डायरेक्टली आपल्याला उपभोगासाठी उपलब्ध असतात अशा ज्या वस्तू असतात त्या वस्तू खऱ्या अर्थाने अंतिम असतात. आता इथं उदाहरणार्थ आपण जर इथं घेतलं कपडे. आता खऱ्या अर्थाने कपडा हा अनेक अवस्थेमधून जात असतो. सुरुवातीला तो कापूस असतो, नंतर त्या कापसाचे धागे तयार केले जातात, नंतर कारखान्यामध्ये त्या कापसापासून तिथं सूत तयार केलं जातं आणि नंतर पुढच्या टप्प्यामध्ये त्याचं विणकाम करून तो बाजारामध्ये कपडा या अवस्थेमध्ये येतो. म्हणजे एवढ्या सर्व अवस्थेमधून जाताना त्याच्यावर बराचसा खर्च होतो. त्या खर्चाचा त्याच्यामध्ये विचार केला जात नाही, कारण त्या सर्वांची बेरीज करून जी कापडाची किंमत असते, कापड हे अंतिम वस्तू आहे आणि मग त्याच्यामुळं त्या कापडाच्या किमतीमध्ये या सर्व अवस्थेमध्ये झालेला खर्च हा हिशोबात धरलेला असतो. त्याच्यामुळं प्रत्येक टप्प्याचा विचार करून त्या कापडाची किंमत ठरवलेली असते. त्याच्यामुळं कापसाची किंमत वेगळी, सुताची वेगळी, असा दुहेरी हिशोब त्या ठिकाणी केला जात नाही. मग त्याच्यामुळं दुहेरी गणना टाळणे म्हणजेच अशा टप्प्याटप्प्यामधून जे उत्पादन जातं त्याचा विचार न करता त्या उत्पादनातून जी अंतिम वस्तू तयार होते त्या वस्तूच्याच किमतीचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये विचार केला जातो. आणि जसं साखर ही अंतिम वस्तू आहे, मग ऊसाची किंमत त्याच्यामध्ये ॲड असते, मग ऊसाची किंमत वेगळी धरायची किंवा प्रक्रिया करताना जो खर्च येतो त्या खर्चाची किंमत वेगळी करायची, असं जर प्रकार केला
तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी नीटशी मिळणार नाही. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करताना ज्या अंतिम वस्तू असतात त्यांचाच समावेश किंवा त्यांच्या किमती फक्त राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जातात. आता आपल्या भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती जी स्थापन केलेली, त्यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची एक व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या फक्त आपण त्या ठिकाणी पाहू. आता बघा, त्यांच्या मतानुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. म्हणजे एक वस्तू दोनदा मोजली जाणार नाही याची दक्षता घेऊन जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला जातो तेव्हा खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपल्याला नीटशी प्राप्त होण्याची शक्यता असते. आणि मग दुहेरी गणना न करता जे वस्तू आणि सेवांचं आपण मापन करतो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो. तर खऱ्या अर्थाने विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न खऱ्या अर्थाने एका वर्षाच्या काळासाठी असतं. दरवर्षी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवा निर्माण होतात, त्या सर्वांचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नाच्या माध्यमातून काढलं जातं आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला देशाच्या प्रगतीचं चित्र हे आपल्याला दिसतं. समजा तर मागच्या वर्षापेक्षा या वर्षीचं राष्ट्रीय उत्पन्न हे कित्येक कोटींनी वाढलं, तर याचा अर्थ असा होतो की मागील वर्षापेक्षा आपल्या अर्थव्यवस्थेने चांगला विकास केला किंवा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये विकासाच्या मार्गाने आपली अर्थव्यवस्था वाटचाल करते असा त्याचा अर्थ लागतो. म्हणजे एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीचा आपल्याला खऱ्या अर्थाने अंदाज येतो आणि प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या देशाची प्रगती आपल्याला कळते. तर आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आता खऱ्या अर्थाने दरवर्षी सातत्याने वाढतं. आता आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये अजून एक महत्त्वाची जी संकल्पना आहे ती म्हणजे बचत. आता खऱ्या अर्थाने बचत ही सुद्धा संकल्पना आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाची. आता बचत म्हणजे नेमकं काय किंवा बचत कशाला म्हणतात हे गोष्टी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. उत्पन्नात आता बघा, आपण त्या बचतीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करू. आता उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून जो शिल्लक राहतो तो भाग म्हणजे बचत. आता खऱ्या अर्थाने उत्पन्नाचा जो असा भाग असतो तो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून जो शिल्लक भाग राहतो त्याला बचत म्हणतात. आता बरेचसे लोक आपल्या उत्पन्नातील काही रक्कम ही बाजूला ठेवतात. आता रक्कम बाजूला ठेवतात म्हणजे ते एक प्रकारची बचत करतात. आता बचत करण्याचा त्यांचा एक वेगळा उद्देश असतो किंवा वेगळा दृष्टिकोन असतो. आता खऱ्या अर्थाने आपल्या मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या भविष्यातील तरतुदी करण्यासाठी पैशाची तरतूद व्यक्ती करून ठेवतो. शिक्षण, लग्न कार्य किंवा एखादे असे विशिष्ट असे धार्मिक समारंभ आपण करत असतो आणि त्या गोष्टींसाठी आपल्याला पैसा हा हवा लागतो. म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये मुलांचं शिक्षण हे व्यक्तीची प्राथमिक गरज झालेली आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी लोक बऱ्याचशा प्रमाणामध्ये लाखो रुपये खर्च करतात आणि एवढी रक्कम एकत्र आपल्याला प्राप्त होत नाही. मग हळूहळू आपण आपल्या उत्पन्नातील
काही हिस्सा बाजूला ठेवतो त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये बचत म्हणतो. आणि बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग की जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. आता बघा, व्यक्तीला अनेक मार्गाने उत्पन्न मिळतं, बराचसा पैसा मिळतो. जे नोकरदार वर्ग असतो, सरकारी कर्मचारी, त्यांना महिन्याला विशिष्ट अशी रक्कम पगाराच्या माध्यमातून मिळते. आता मग त्यांचा एक हेतू असतो की भविष्यामध्ये आपल्या मुलांसाठी काही पैसा बाजूला ठेवला पाहिजे. मग ते आपल्या पगारातील 10,000, 5,000, 2,000 जसं त्यांचं उत्पन्न असेल किंवा तसा पगार असेल, त्या पगाराच्या म्हणजे पगाराच्या आकडेवारीवरून त्यांची बचत ही होत असते. आणि आज केलेली बचत भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्यालाच ती कामा पडते. म्हणजे आजची बचत ही भविष्यातली आपली एक प्रकारची गुंतवणूक असते. आणि तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्यक्ती बचत करतो. तर बचत ही संकल्पना सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये येत असते. आता आपण तिची व्याख्या पाहिली. उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून जो शिल्लक भाग राहतो त्याला बचत म्हणतात. तर बचत ही संकल्पना सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये येते. याच्यानंतर आपल्याला तिसरी महत्त्वाची संकल्पना पाहिजे, ती म्हणजे गुंतवणूक. आता खऱ्या अर्थाने गुंतवणूक ही संकल्पना सुद्धा महत्त्वाची, कारण इथं बचतीमधून भांडवल निर्माण होतं. आता बघा, व्यक्तीने जर बचत केली, बचतीमधून भांडवल निर्माण होतं. भांडवलाची निर्मिती ही बचतीमधून होत असते आणि भांडवलाची निर्मिती बचतीमधून होते. आणि भांडवलाचा वापर, आता खऱ्या अर्थाने आपण जी बचत करतो ती बचत बरेचसे लोक आपल्या बचतीचा पैसा बँकांमध्ये ठेवतात. थोड्याफार प्रमाणामध्ये लोक सेविंग करत असतात आणि बचत बँकांमध्ये करतात. आता बँकासुद्धा लोकांनी ठेवलेली जी बचत असते, ठेवी असतात, त्या ठेवी तशा ठेवत नाही. त्या बँका इतर लोकांनी ठेवलेली बचत भांडवल म्हणून इतर उद्योजकांना ती देतात. आता आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्यांना स्वतःचा उद्योग टाकायचा आहे, एखादा व्यवसाय करायचा आहे, असे जे व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, त्या उद्योजकांना ती बचत भांडवलाच्या माध्यमातून दिली जाते. आणि हे उद्योजक ते भांडवल घेऊन आपल्या कारखान्यामध्ये त्याची गुंतवणूक करतात आणि गुंतवणुकीच्याच माध्यमातून उत्पादनाचं कार्य त्या ठिकाणी सुरू होतं. आणि खऱ्या अर्थाने आज देशामध्ये जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये गुंतवणूक वाढेल तेवढी ती गुंतवणूक आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खऱ्या अर्थाने पोषक असते. आज आपण परदेशी गुंतवणूक भारतामध्ये यावी त्यासाठी आपण आपल्या पंतप्रधानांच्या माध्यमातून अनेक दौरे आपण विदेशांचे करतो. आणि विदेशांमध्ये जे प्रगत देश आहे त्या प्रगत देशांमध्ये आपण भेटी देऊन तेथील उद्योजकांना सांगतो की आमच्या देशामध्ये तुम्ही गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करू. याचा अर्थ देशामध्ये आपण जेवढी गुंतवणूक वाढवू तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये त्या गुंतवणुकीचा फायदा आपल्या देशातील लोकांना रोजगाराच्या माध्यमातून होईल. आता गुंतवणूक वाढली की उत्पादनाचं प्रमाण वाढतं आणि उत्पादन करण्यासाठी इथं कामगारांची आवश्यकता असते. एक कारखाना उभा राहिला की त्या कारखान्यामध्ये इथं कामगार पोट भरणारे हे बरेचसे असतात. म्हणजे एका कारखान्यावर त्या ठिकाणी 200-500 लोक काम करतात. हजारो लोकांचा उदरनिर्वाह एका कारखान्यावर चालतो. असे लाखो कारखाने आज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीच्या माध्यमातून उभे राहिलेले. तर गुंतवणूक हा सुद्धा
महत्त्वाचा घटक या स्थूल अर्थशास्त्रामध्ये येत असतो। आणि गुंतवणुकीची संकल्पना बचतीमधून भांडवल आणि भांडवलाचा वापर उत्पादनासाठी केला जातो आणि उत्पादन करण्यासाठी पहिल्यांदा गुंतवणूक करणं गरजेचं असतं आणि तीच गुंतवणूक उत्पादन क्षेत्रातून म्हणजे गुंतवणूक केली जाते आणि त्याच्यातून उत्पादनाचं क्षेत्र किंवा कारखानदारी उभी राहते। तर गुंतवणूक हा घटकसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आता याच्यानंतर एक संकल्पना अजून महत्त्वाची चौथी, व्यापार चक्र। आता खऱ्या अर्थाने व्यापार चक्र आता या व्यापार चक्राचा आणि सध्याच्या परिस्थितीचा खऱ्या अर्थाने खूपच जवळचा संबंध आलेला आहे। कारण आजच्या करोनाच्या या प्रादुर्भावामुळं जगाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये बाधित झालेली, अनेक प्रकारचे उद्योग हे त्या ठिकाणी उत्पादनाच्या शिवाय थांबलेले, म्हणजे बऱ्याचशा लोकांचा रोजगार कारखानदारी डबघाईस गेली किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोक बेरोजगार झाले, कारण उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद पडले। असा जो प्रकार होतो त्या प्रकारातूनच खऱ्या अर्थाने व्यापार चक्राची उत्पत्ती होते। म्हणजे बघा, व्यापार चक्र आपण त्याला कशाला म्हणायचं? अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारांमुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्र म्हणतात। अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतार, आता खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक चढ उतार होतात, चढ उतार, जसं समुद्राला भरती आल्यानंतर लाटांची निर्मिती होते। आता कधी लाटा वर जातात, कधी खाली येतात, अशा समुद्राच्या पाण्याची अवस्था असते। आता खऱ्या अर्थाने त्या पाण्याचं आपण जर निरीक्षण केलं तर कधी ते उंच जातं, कधी खाली येतं। तर अशा पद्धतीने त्या पाण्यामध्ये तसा जो बदल होतो तसा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही आर्थिक घडामोडी घडल्यानंतर त्या ठिकाणी असे आर्थिक चढ उतार होतात आणि त्या चढ उतारांमुळे त्याचा परिणाम व्यापारावर होतो आणि व्यापारामध्ये बदल घडून येतात। त्या झालेल्या बदलांना आपण व्यापार चक्र म्हणतो। आता बघा, या आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे ज्या गोष्टी निर्माण होतात त्या म्हणजे, आता आपण ज्याच्या नावाने आपण इथं म्हणतो की चढ उतार, चढ उतार म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये चढचा अर्थ जर काढला तर तेजी आणि उतारचा अर्थ जर काढला तर मंदी। आता तेजी आणि मंदी या दोन गोष्टी अर्थव्यवस्थेमध्ये ज्या हालचाली होतात, चढ उतार होतात आणि त्या चढ उतारामधून अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचा काळ आणि मंदीचा काळ किंवा तेजीची अवस्था आणि मंदीची अवस्था निर्माण होते। आता तेजी मंदी जगाच्या कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये कधी ना कधी त्या उद्भवतातच। असा एकही देश नाही की त्या देशामध्ये मंदीचा काळ आलाच नाही, ती कायम त्या ठिकाणी त्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजीच राहिली, असं कधी होत नाही। कारण अर्थव्यवस्थेमध्ये हे बदल होतच राहतात। आता सध्या जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीचा काळ आहे, कारण उत्पादनावर या कोरोनाच्या सावटाचा एवढा मोठा परिणाम झाला की जगातल्या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आता सध्या मंदीचं वातावरण असं आहे, असं जर म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। कारण अर्थव्यवस्थेमध्ये ज्या प्रमाणामध्ये प्रगती व्हायला पाहिजे तेवढी प्रगती आजच्या काळामध्ये आपल्याला होताना दिसत नाही। सर्वच देशांमध्ये असा एकही देश नाही की त्या देशाला या कोरोनाचा फटका बसला नाही। म्हणजे प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था या कोरोनामुळे बाधित झालेली। आता मग असे चढ उतार कधी ना कधी त्या अर्थव्यवस्थेमध्ये येतातच। आता तेजी कशाला म्हणायचं? आता बघा, सातत्याने सामान्य किंमत पातळीत
होणारी वाढ म्हणजे तेजी. आता एखादा काळ असा असतो अर्थव्यवस्थेमध्ये की त्या काळामध्ये सातत्याने वस्तूंच्या किमती या वाढत राहतात. म्हणजे सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी. वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि लोकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला उत्पन्नाचा भाग त्या वस्तूंच्या खरेदीवर खर्च करतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाचं कार्य त्या ठिकाणी चालू असतं. एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचं वातावरण असतं आणि तेजीच्या वातावरणामुळं जे उद्योजक असतात त्या उद्योजकांनाही फायदा होतो आणि कामगारांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रोजगार उत्पन्न होतो. आता तेजीचा काळ संपल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी मंदी. आता मंदीचा अर्थ काय होतो बघा, सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी. आता जर वस्तूच्या किमती या कमी होत गेल्या आणि कमी होत असताना सुद्धा जर त्या वस्तूंची मागणी वाढत नसेल तर खऱ्या अर्थाने किंमत घटून सुद्धा वस्तूची मागणी वाढत नाही. मग आपण म्हणतो की बाजारामध्ये मंदी निर्माण झाली. आता मंदीचा काळ हा खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेसाठी तसा घातकच असतो, कारण अर्थव्यवस्थेची प्रगती त्या मंदीमुळं थांबते किंवा विकासाची वाटचाल त्या ठिकाणी मंद होते. आणि तेजीच्या काळामध्ये सर्वच गोष्टी वेगाने धावतात. कारखानदारीचं उत्पादन वाढतं, कामगारांचं वेतन वाढतं, मागणी वाढते. मग तेजीचा काळ हा खऱ्या अर्थाने उद्योगांना चालना देणारा असतो. मंदीच्या काळामध्ये उत्पादनाचं प्रमाण कमी होतं, रोजगार घटतो आणि लोकांकडे पैसा नसल्यामुळं लोक वस्तूंची मागणी कमी करतात आणि त्यामुळं सुद्धा मंदीचं वातावरण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतं. तर आता बघा, व्यापारातील चक्रीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणतात. आता खऱ्या अर्थाने आता तेजी मंदीचा जो काळ असतो त्या काळातून जेव्हा मंदीची अवस्था असते त्या मंदीच्या अवस्थेमुळं कारखानदारी ठप्प होते आणि कारखानदारीमुळं लोकांचा रोजगार जातो, लोक बेरोजगार होतात आणि लोकांचा रोजगार गेल्यामुळं लोक बेकार होतात किंवा लोकांना बेकार व्हावं लागतं. आता अशा बेकारीला चक्रीय बेकारी म्हणतात, कारण व्यापार चक्रामुळेच खऱ्या अर्थाने ती निर्माण होते, म्हणून त्या बेकारीला चक्रीय बेकारी म्हणतात. तर काही काळानंतर पुन्हा तेजीचा काळ येतो आणि ती बेकारी त्या ठिकाणी नष्ट होते. आता याच्यानंतर आपल्याला अजून एक संकल्पना पाहिजे आहे, ती म्हणजे आर्थिक वृद्धी. आता खऱ्या अर्थाने आपल्याला ही 5वी संकल्पना अभ्यासायची आहे, ती आर्थिक वृद्धी. आता बघा, आर्थिक वृद्धी. आता आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय किंवा आर्थिक वृद्धी कधी होते, कशी होते, त्याचा सुद्धा आपण इथं विचार करू. आता खऱ्या अर्थाने या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी सांगितली जाते. आणि जर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ. आता खऱ्या अर्थाने दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. आता खऱ्या अर्थाने संख्यात्मक दृष्ट्या जेव्हा वाढ होते तेव्हा आर्थिक वृद्धी घडून येते. आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाची 2 वर्षांची जर तुलना केली तर आपल्याला देशामध्ये आर्थिक वृद्धी झाली किंवा नाही हे नीटसं सांगता येईल. आता बघा, मागील वर्षी राष्ट्रीय उत्पन्न हे 10,000 कोटी एवढं होतं असं आपण मानू आणि या वर्षी राष्ट्रीय उत्पन्न हे 15,000 कोटी इथपर्यंत वाढलं. याचा अर्थ आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी झाल्यामुळं
आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि एकंदरीत 5,000 कोटींची वृद्धी होऊन आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलं. आता वृद्धी ही संख्यात्मक दृष्टी तिथं सांगितली जाते आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेच्या माध्यमातून आपल्याला वृद्धीचा भाग हा समजून सांगता येतो आणि आर्थिक वृद्धी खऱ्या अर्थाने आर्थिक विकासासाठी पोषक असतेच. तर त्याच्यामुळं या दोन्ही संकल्पना आपल्याला या खऱ्या अर्थाने एकदम जवळच्या वाटतात. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास एकमेकांच्या दृष्टिकोनातून त्या एकमेकावर आधारित आहे. आता आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामधील जी महत्त्वाची आणि शेवटची संकल्पना आहे ती म्हणजे आर्थिक विकास. आता आर्थिक विकास तसं जर पाहिलं तर ही व्यापक संकल्पना आहे. आता आर्थिक वृद्धीला आपण इथं संख्यात्मक दृष्टिकोन होता. आता आर्थिक विकास, आता ही जी संकल्पना आपल्याला पाहिजे आर्थिक विकास, या आर्थिक विकासाला या ठिकाणी गुणात्मक दृष्टिकोनातून आर्थिक विकास पाहिला जातो. गुणात्मक दृष्टिकोन. आता खऱ्या अर्थाने गुणात्मक दृष्टिकोनातून आर्थिक विकासाचा त्या ठिकाणी विचार केला जातो. आता आर्थिक विकास म्हणजे नेमकं काय ते बघा. आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजे आर्थिक विकास. आता खऱ्या अर्थाने बघा आर्थिक वृद्धीसोबत आता आर्थिक वृद्धी तर होतच असते, परंतु त्याचबरोबर आर्थिक विकास हा आपण कशाला म्हणायचं तर मानवी कल्याणासाठी जेवढ्या जेवढ्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने वाढ होईल किंवा मानवी कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडून येईल. चांगले बदल म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये लोकांना चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. उदाहरणार्थ इथं आर्थिक विकासामुळं लोकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा प्राप्त होतील. लोकांना आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं उत्तम शिक्षण देता येईल आणि लोकांच्या राहणीमानामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना बदल करता येईल. म्हणजे एकंदरीत त्यांना स्वतःचं चांगलं जीवन जगता येईल. जेव्हा या सर्व गोष्टी त्या लोकांना चांगल्या प्रकारे मिळतात तेव्हा आपण म्हणतो की लोकांचं कल्याण झालं. याचा अर्थ जेव्हा आपण कल्याणाचा विचार करतो तेव्हा खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासाचा त्या ठिकाणी विचार होतो. आणि आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धीबरोबरच या सर्व गोष्टी ज्या मानवाच्या हितासाठी कल्याणासाठी महत्त्वाच्या असतात. मग आता आपल्याला शिक्षण, आरोग्य, उत्तम राहणीमान या गोष्टी जेव्हा लोकांना मिळतात तेव्हा आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने आता अर्थव्यवस्थेमध्ये विकास झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला या स्थूल अर्थशास्त्रामधल्या ज्या संकल्पना आहे या राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास या आपण स्पष्ट केलेले आहे. तर आपण जर त्याचा चांगला अभ्यास केला तर आपल्याला यांच्यावर विचारणारा कोणताही प्रश्न असेल किंवा त्या संकल्पनांमधला फरक असेल तर आपल्याला तो सहज स्पष्ट करता येतो. तर अशा पद्धतीने स्थूल अर्थशास्त्रामध्ये या ज्या संकल्पना येतात त्यांचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेतलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी थांबू आणि पुढच्या वेळेस पुढचा चॅप्टर अभ्यासू.